फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बुजरी कल्लडशी बावरी उंचळीत काही फुले स्वप्नांची जरतारी उषात लपलेली हळवार जपलेली सुडाली बुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी परिकाचा पसरला नियतीच्या वाटेवरी घर बांधलेले तिथे वादळाच्या लाटेवरी ऊन पाऊस सासून झप सौभाग्याचे बाण होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान. ताईला आपल्या बरोबर पाठवत नाहीयेत. बाबा तिकडे सखीताईचं नाव घेत आहेत. आता मी काय करू? आणि बॅग भरताना एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात हिचा एक हातरुमाल सुद्धा राहता कामा नये. कारण आता ही जाईल ही कायमची माहेरी जाईल. एवढा त्रास सहन केला त्याने आणि आता तो तिकडे गेला म्हणून ती लोक सखीलाही त्रास देणार. मृदुला, I'm sorry. I'm really sorry. मृदुला, एक सांगू, गुरुच्या आयुष्यात एकच चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे तू, त्याची बायको. पण म्हणून तू सगळं का सहन करावंस? गुरु आज जे काही वागलाय ते फार वाईट वागलाय आणि हे सगळं मी पप्पांच्या कानावर घालणार आहे. अरे तुला जे योग्य वाटतं ते तू कर. मी नाही अडवणार तुला. कधी येणार आहेत पप्पा? सिंगापूरचं काम अजून कंप्लीट व्हायचंय. पण त्यांच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाला ते उद्या नक्की येणार आहेत. तुझ्या लक्षात आहे? म्हणजे तुझा वाढदिवस माझ्या लक्षात नाही? काळजी करू नकोस. उद्या पप्पा आले ना की सगळं ठीक होईल. काही करून आर्याला थांबवलंच पाहिजे. सगळा प्रकार जर पप्पांना कळला तर मी कायमचाच संपेन. नाही, मी हे होऊ देणार नाही. मी हे कधीच होऊ देणार नाही. काय साहेब,
आज कशी काय आठवण काढलीत? एकाला संपवायचंय. 5 पेटी. अरे 5 काय 10 देईन. 5 कामाचे आणि 5 तोंड कायमचं बंद ठेवायचं. निम्मे पैसे सकाळी मिळतील आणि निम्मे काम झाल्यावर. आणि हो, सोबत एक तिकीटही पाठवतोय. काम झालं की विमानात बसायचं आणि निघायचं. कुठे? ते तिकिटावर लिहिलंय. वा साहेब वा, सगळी तयारी केलीत, पण गेम वाजवायचा आहे कोणाचा? आर्य कासले. ऋतुला, तू अशी मागे येऊन उभी राहिलीस, कळलंच नाही. कधी आलीस? आत्ताच आले. आत्ताच म्हणजे? म्हणजे तू फोन ठेवल्यावर. काळजी करू नकोस, फोनवरचं बोलणं ऐकलं नाही मी. अगं तसं नाही, पण नाही, काय बोलत होतास एवढं फोनवर? म्हणजे मी फोनवरचं बोलणं ऐकलं नाही असं म्हटल्यावर तुझा चेहराच बदलला. अगं खरंच काही नाही. तू पण ना उगाच. सांगायचं नसेल तर तसं सांग. ऋतुला, हे बघ, खरं तर तुला सांगायचं नव्हतंच, पण आता तुला नाही सांगितलं तर तू आणखीन माझ्यावर चिडशील, म्हणून आता सांगतोय. मी ऍक्च्युली तुझ्या बर्थडे साठी सरप्राईज प्लॅन करत होतो. त्याबद्दलच बोलत होतो फोनवर, आणि म्हणून तू ते ऐकायला नको होतंस, बाकी काही नाही. अच्छा, आणि तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आणि ते तू ऐकायलाच हवं. अगं मग बोल ना. आणि एवढं काय बोलायचंय? अगदी ऐकायलाच हवं आहेस असं म्हणतेस ते? अगं ह्या गुलामाचं आयुष्य तुझा आदेश ऐकण्यातच आहे. राणी सरकार, बोला. तुझी फाईल आर्याला दिली आहेस ना सह्या करायला, त्याविषयी बोलायचंय मला. तुझी फाईल आर्याला दिली आहेस ना सह्या करायला, त्याविषयी बोलायचंय मला. अरे हो, मला सुद्धा त्या संदर्भात आधी मी बोलणार आणि मग तू बोल. कशावर सह्या हव्या होत्या तुला? हा, तुझी फाईल दिली आहेस ना आर्याला, ती मी वाचलीये. बँक गॅरंटीच्या पेपरच्या नावाखाली तू तिची प्रॉपर्टी नावावर करून घ्यायला निघाला होतास. नाही. माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये गुरु. काय काय कमी पडू दिलं रे आर्याने तुझ्यासाठी? त्याच्याशी असं वागतोयस तू? जेव्हा तू मला म्हणालास की तुला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, तेव्हा मला असं वाटलं होतं तू बदलतोयस, सुधारतोयस. पण नाही, तू बदलणं सुधारणं कधीच शक्य नाहीये गुरु. ना अजूनही असा स्वार्थी आणि वाईट माणूस आहेस. असं नको बोलूस मृदुला. मी कबूल करतो
मी खूप स्वार्थी होतो, खूप वाईट होतो. मला कासलेंचा सगळा पैसा हवा होता. पण आता तसं नाहीये. तू तुझ्या प्रेमानं, तुझ्या समजूतदारपणानं मला पार बदलून टाकलंयस. तुला मला एक चांगला माणूस बनून जगायचंय ग. तुला खुश ठेवायचंय. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास? तुझ्यावर विश्वास ठेवू? शक्य नाहीये गुरुदेव. मृदुला प्लीज. ओके ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नाहीये, नको ठेवू. पण निदान स्वतःच्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेवशील. हा? वाच ही फाईल. यात बँक गॅरंटीचे पेपर्स आहेत. तू जेव्हा आर्यला ती फाईल लिहून दिलीस ना, त्यातले पेपर्स मी त्याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी खूप आधीच बनवले होते. त्या 2 फाईल्सच्या सेम कव्हरमुळे सगळा गोंधळ झाला. खरंच. आणि जेव्हा ही गोष्ट मी आर्याला सांगायला गेलो ना, तेव्हा त्याने माझं अजिबात न ऐकता मला खूप सुनावलं. आणि मृदुला, आता ही गोष्ट तू पप्पांना सुद्धा सांगणार आहे. मग सांगू दे ना पप्पांना. पप्पांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे. आस्तीना साप पाळून ठेवलाय त्याने. म्हणजे तू सुद्धा मला चुकीचं समजतेस, हो ना? ठीक आहे. आता माझ्या बायकोचाच माझ्यावर विश्वास नाही म्हटल्यावर जगाचा विश्वास असून काय उपयोग? पण मृदुला, एक साधा विचार कर. मला या घरात काय कमी आहे की मी पैशांसाठी आर्यची अशी सही मिळवण्यासाठी तुझ्याकडे फाईल पाठवेन? आणि समज मला जर हे करायचंच असतं तर ऑफिसमध्ये आर्याला फसवून कधीही मला हे काम करता आलं असतं. ते मला सगळ्यात सोपं होतं, नाही का? मृदुला, मी खरंच बदललोय. मी खरंच बदललोय ग. मला आता बँक गॅरंटी नको, मला पैसाही नको, मला काहीच नको. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. बघ, मी सगळं मॅनेज करतो. मला तुझी साथ हवी आहे मृदुला. बिलीव्ह मी. हा बोला. नाही, पप्पा आउट ऑफ कंट्री. ठीक आहे, जे काय आहे ते मी आर्यशी बोलून कळवतो तू. हा, हो हो, ठीक आहे चालेल. गुरु जे काही बोलतोय त्याचं खरं बोलत असेल तर आर्यशी बोलायला हवं मला. ही गोष्ट पप्पांपर्यंत पोहोचता का? मृदुला, many happy returns of the day. Thank you. काय अगं मृदुला, अशी काय असतो?
आजच्या दिवशी सुद्धा तू इथे किचन मध्ये काय बोरिंग काम करत बसलीयस? जा बाहेर जा, शॉपिंग कर. अगं कपडे घे, दागिने घे. पप्पांचे पैसे उधळ थोडेसे. मी खरं सांगू का, एकतर हे काम मला बोरिंग वाटत नाही, आणि दुसरं म्हणजे उगाच पैसे उडवण्याची मला हौस नाही. ताई, तुम्हाला चहा देऊ का? हो चालेल, अर्धा कप दे. पेपर वाचता वाचता चहा पिते. दी, आज सकाळ सकाळ पेपर वगैरे वाचतेस तू? हो अगं, काल त्या दिवाकरला हार्ट अटॅक आला ना. श्रद्धांजलीचा कॉलम वाचते. बघूया आहे की गचकलाय ते. सखी, सखी, सखी. ती काय ग? कसं बोललीस तिला? अगं निदान माणसांच्या मनाचा तरी विचार करत जा बोलण्याआधी. काय वाटलं असेल तिला? आधीच काही कमी टेन्शन्स आहेत का? ती तू पण ना. तिच्या 4 आण्याच्या दुःखापायी आमचा रुपयाचा कप फोडला हिने. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन देऊ नका, आराम करू द्या म्हणून. मग सखीच्या प्रकरणाचा जरा जास्तीच त्रास झाला यांना. हे असं पुन्हा होऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यायला हवी. अजून जरा जरी तब्येत बिघडली असती ना, त्यांना ऍडमिट करायला लागला. आईला शॉपिंगचं कारण दिलं आणि निघतोच. थांबा.